नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट परीक्षा ऑगस्ट 2011 रोजी घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 30, शीला म्हणाली, रमेश हा माझा आईचा भावाचा मुलगा आहे। रमेश शीलाचा कोण? पर्याय आहे पुतण्या, मुलगा, काका, मामे भाऊ। तर याचा सूत्र असणार आहे पर्याय क्रमांक डी, मामे भाऊ। प्रश्न क्रमांक 31, या प्रश्नात एक विधान व त्याखालील दोन गृहीतके एक व दोन दिलेली आहेत। तर दिलेल्या विधानांमध्ये कोणता किंवा कोणती गृहीतक अनुचित आहे हे ठरवा। तुमचे उत्तर योग्य त्या पर्यायाद्वारे दर्शवा। पर्याय आहेत गृहीत 1 असत्य आहे, गृहीत 2 असत्य आहे, दोन्ही गृहीत 1 आणि 2 असत्य आहे। डी, दोन्हीपैकी कोणतेच गृहीत असत्य नाही। विधान आहे तर जर तुझा गृहपाठ या आठवड्यात अखेरपर्यंत व्यवस्थित पूर्ण केल्यास तर आपण सहलीला जाऊ, वडिलांनी मुलास सांगितले। गृहीतके आहे मुले सामान्यप्रमाणे गृहपाठ टाळतात, मुलांना सामान्यतः गृहपाठ आवडत नाही आणि ते सहलीला जाणे पसंत करतात। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, दोन्हींपैकी कोणतेच गृहीतक असत्य नाही। प्रश्न क्रमांक 32, या प्रश्नात दोन विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत। त्यानंतर पी आणि क्यू हे दोन निष्कर्ष आहेत। तुम्हाला दोन्ही विधाने खरी मानावयाची आहेत आणि त्यापासून कोणता किंवा कोणते निष्कर्ष निश्चितपणे काढता येतील ते ठरवायचे आहे। तुमचे उत्तर पुढीलपैकी एका पर्यायाद्वारे दर्शवायचे आहे। पर्याय आहे फक्त पी हा निष्कर्ष निघतो, फक्त क्यू हा निष्कर्ष निघतो, पी आणि क्यू हे दोन्ही निष्कर्ष निघतात, तर पी आणि क्यू यापैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही। विधान आहेत सर्व टंकलेखक लघुलेखक आहेत, काही लघुलेखक मुली आहेत। निष्कर्ष असा आहे काही टंकलेखक मुली आहेत तर कोणतीही मुलगी टंकलेखक नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पी आणि क्यू हे दोन्ही निष्कर्ष निघतात। प्रश्न क्रमांक 32, रिकामी जागी योग्य पर्याय निवडा। थकवा, धावणे, रिकामी जागा, उपवास। पर्याय आहे नाश्ता, अन्न, भूक, आरोग्य। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, भूक। प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे? पर्याय आहे सुंदर, राग, प्रामाणिक, क्रूर। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सुंदर। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।